हा येरझाऱ्या घालतोय ना, हाच तो पितळ हेडकला. त्याला पॅराटायफॉइड झालाच नव्हता, साधी स्वच्छ सर्दी होती. त्यामुळे तो 8-10 दिवस रजा घेईल हा जो अंदाज होता तो चुकला. नाट्यमय कलाटणी म्हणतात ती अशी. कोणाचेही मन दुखवू नका. किंबहुना एखाद्याची छोटीशी गोष्ट जरी आवडली तरी त्याचे भरपूर कौतुक करा. परवेशे तुमची गोल टोपी काय सुंदर आहे. असली टोपी त्रिभुवनात मिळणार नाही. दादूशेठ किती वाजले? पितळे साहेब आपल्या या प्रश्नाबद्दल मी आपला आजन्म ऋणी राहील. पितळे साहेब आपलं धोतर काय सुंदर आहे. असलं धोतर त्रिभुवनात मिळणार नाही. भडकू नका पितळे साहेब. रत्नागिरीचे भडकू मनुष्य साहेब भडकले आणि ब्लड प्रेशरनं दिवंगत झाले. ईश्वर वृत्तातल्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. नाही परवेशे, हा ग्रंथ बघू. एकदा का तो उघडला की त्याच्या तळाशी उडी मारून किती मोक्तिक वेचू आणि किती टाकू असं होऊन जाईल तुम्हाला. शहापूरकर बाई ढोकळा मेला आता. दादूशेठ नाही, मिस्टर रुकणीकर. नाही परवेशे, तुम्ही मला दादूशेठच म्हणा. नुसतं दादू म्हटलं तरी चालेल. मी शहापूरकर, त्यापुढे मी तुम्हाला नुसतं शोभाच म्हणू. अय्या खरं? मग मी तुम्हाला दादू म्हटलं तर चालेल? हो. थँक्यू. तुमचं रिस्टवॉच किती सुंदर आहे. असलं रिस्टवॉच त्रिभुवनात मिळणार नाही. रिस्टवॉच? पण मी तर आज रिस्टवॉच लावलंच नाहीये. मग माझं रिस्टवॉच देऊ का? मला माझा पॉकेट वॉच त्यांना देऊ द्या. हे पहा, हे घ्या पॉकेट वॉच. पण हेडक्राफ्ट पितळे साहेब. मला बंड्याच म्हणा. माझी आई मला बंड्याच म्हणायची. बंड्या! दादू! अरे काय झाले? जनार्दन काय झालं? चक्कर आली एकदम. फार काम करतोस. जा पाहू. तरी मी सांगितला होता. अरे काय ते आता बघितले नाही तुम्ही? दादूशेठ फिटनेसची निधी झपाटली त्यांना. आणि कुणी भूताचा संचार आहे आता. भूताचा संचार? अरे कसले भूत? बकरीचा भूत. बकरीचा भूत? एकदा का त्याने झपाटलं ना, मगशी माणूस एकदम बकरी सारा नराम होऊन जात आहे. जनार्दन, तुला विश्रांतीची फार फार आवश्यकता आहे रे. परवेशे मी चालू हे बकरीचं भूत उतरा आणली. जनार्दन, घाबरू नकोस. ते लंगडे तांबेशे बोलवतात तुम्हाला. मला क्षमा करा. दुर्दैवाने पायात अमळ अधू असलेल्या तांब्याने मला पाचारण केले आहे. आपला विरह आम्हास त्रासदायक होईल. म्हणजे परवा मायंकराचा चिंटू म्हणाला ते खरे. अहो परवा हे पुस्तक घेऊन आला आणि म्हणाला की त्याच्या मित्रांनी लिहिले. एकदा का माणूस हे घेऊन बसला की एक दिवस तरी तो खुळाच झाला. चला आता आज मोकळा नाही आणि मालकही नाही, तर तोपर्यंत आपण नवता चहा घेऊन येऊ. कसे? एखादी सुंदर स्त्री तुम्हाला भेटली तर तिच्या सौंदर्याची तारीफ करू नका. तिच्या बुद्धिमत्तेची यथेच्छ स्तुती करा. शोभा, तू किती बुद्धिमान आहेस. तुझ्या इतकी बुद्धिमान स्त्री त्रिभुवनात मिळणार नाही. माफ करा, पण हा प्रवेश इथेच संपतो. यानंतर या नाटकाला एक आगळी कलाटणी मिळाली. काहीतरी
होईल. मगाचा हा प्रवेश आणखी थोडा पुढे सुरू राहावा असं तुम्हाला कुठेतरी वाटत असणार. काय करू, माझाही नाही लागत.